केली आहे आज. अर्पिताची पॅकिंग सुरू आहे आणि इथे आईची पॅकिंग सुरू आहे. तर बाबा तयार होऊन बसले. अरे खूप काय काय घेऊन द्यायची. खूप इतके गेम्स होते. कोणाकडेच एवढे गेम्स नसतील. ते सिगरेट. हा बाबा लोकांना सिगरेट म्हणजे बाबा लोकांना सांगा सिगरेट म्हणजे काय. हा अर्पिता आपल्या वापस जायची तयारी करते आहे. मम्मा जिंदगी करते आहे दिव्यांची पूजा आणि आपण आलोय दिव्यांची पूजा बघायला आणि करायला. हॅलो, आम्ही आता जस्ट दीप अमावस्याची पूजा केली आहे, तुम्हाला दाखवते. आमची पूजा आमची महालक्ष्मी आणि सगळी पूजा मम्मा जिंदगींनी केलेली आहे. सगळं सजवणं वगैरे. और ये छोटा सा बीच बीच में बहुत ज्यादा मस्ती कर रहा है. ए बच्चे रुक जा. अर्पिता परत जायची तयारी करते. तिला 3 दिवसाची सुट्टी मिळाली होती. जरा तिकडनं कसलं टॉप दिलेला. ही मला मुद्दाहून काम सांगतेय. तर कारण मी व्हिडिओ सुरू केलाय. व्हिडिओ मध्ये मी सुरू केल्यामुळे तिला असं वाटतंय की मी खरंच जाऊन तिचा टॉप आणेल. है ना प्लीज. का तुला असं काय वाटतं मी जाऊन आणेल? कारण की तुला दाखवायलाही पाहिजे ना काम करते. प्लीज आण ना. भाऊ तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही तुम्ही तशा व्यवस्थित करतात एकमेकांना पण एकमेकांना त्रास खूप देतात. ही जास्त त्रास देते मला. आई तुला काय वाटतं? आता तुमच्या लहानपणापासूनची सवय. पण मला अर्पिता जास्त त्रास देते की नाही? आई खरं सांग. दोघंही एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि खूप काळजी घेतात. ते खूप छान वाटतं मला. पण जास्त अर्पिता मला त्रास देते है ना? ते तर आहे म्हणा. आता काय करणार. लहान बहिणी. तर तुला काय आणून द्यायचं सांग. आणून देते. तू मला ब्लॅक कलरचा टॉप दिलेला तुला. बापरे कोणता आहे तो? नाही का तो H&M वाला. H&Mचा टॉप हिच्याकडे आणि मला माहिती पण नाही. देते तिला टॉप देते आणि परत सुरू करते हिच्या पॅकिंग सोबत गप्पा. आई बाबा पण चाललेत आणि ते परत येणार आहेत. काही त्यांना एक काम आलंय तर कामासाठी ते परत चालले. एक छोटी बॅगच परत घेऊन चाललेत आणि ते परत येणार आहेत. अर्पिताची पॅकिंग सुरू आहे आणि इथे आईची पॅकिंग सुरू आहे. तर बाबा तयार होऊन बसले आणि बाबा तयार होऊन बसले. जलवा आहे हमारा. आणि अनिल पण तयार होऊन बसलाय आणि उभा आहेस. सो इथे आईबाबांची पण तयारी सुरू आहे कारण की त्यांना पण 1-2 दिवसासाठी परत कुठेतरी जाऊन यायचंय काही कामासाठी. आईची तब्येत थोडी बरी नव्हती आज म्हणून तिचं होण्या सुरू होतं पण शेवटी तिचा होकार झालेला आहे. हा कंजूस असल्यामुळे तिचा होकार झाला आहे. कारण तिला असं वाटतंय की आपले बुक केलेले पैसे तिकीट कॅन्सल नाही होते सो ते पैसे वाया नको जायला. ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं बाबा? क्या तुम्हारी बीवी कंजूस है? यस. आजारपण में भी निकल रही है मतलब तुम्हारी बीवी एकदम कंजूस है. पण ते आमच्या बाबतीत कंजूस नाहीये. मला ती लहानपणी तिचे पार्लर वगैरे ती चालवायची सो ती इतके पैसे जमवायची आणि मी लिटरली जेव्हा पण आजीकडे जायचो तेव्हा ऑलमोस्ट 12-13 असं पॅकेट्स खेळण्यांचे आणायचो वेगवेगळ्या. आणि आमच्याकडे लहानपणीच तो कम्प्युटरवाला गेम होता. नंतर जेव्हा आम्ही नंदुरबारला जायचो. नंदुरबार म्हणजे माझ्या आईचं माहेर. तिकडे आम्ही जायचो तर आई आम्हाला एवढे गेम्स घेऊन द्यायची. एवढे खूप जास्त कॅसेट्स वगैरे पण खूप होते. ते छान गोष्टी वगैरे असं खूप जास्त होते. आणि किती गेम्स केवढे. तो छोटा हातातले रिमोट कंट्रोल्स वाले गेम्स, व्यापार, घड्याळ वगैरे
खूप काय काय घेऊन द्यायची. खूप इतके गेम्स होते. कोणाकडेच एवढे गेम्स नसतील. ते सिगरेटी. हा बाबा, लोकांना सिगरेट म्हणजे बाबा लोकांना सांगा सिगरेट म्हणजे काय. सिगरेटी. हा असं म्हणा. तेव्हा आम्ही सगळेजण जायचो. शेवटी हलकाची पॅकिंग झाली. तिथेच मिळायचे म्हणजे नंदुरबारला. हो, मलकापूरला नाही मिळायचे. मुझे कुछ मिला नहीं, इसलिए थोड़ी सैड हूँ मैं. या पट्टीला दरवेळेस काही ना काहीतरी माझ्याकडून पाहिजे असतं. मी आणि नंदुरबारला गेल्यानंतर पण पार्लरचं करायचीच, कारण ती मला आवडही होती आणि मी स्वावलंबी होण्याचा नेहमी खूप प्रयत्न केलेला आहे माझ्या परीने. आणि मी तिथे पार्लरचं करायचेच, म्हणजे अगदी खूप हौशीने पण करायचे. एक तर मला सवय पण झाली होती. वयाच्या 18व्या वर्षापासून 23 वर्षापर्यंत मी पार्लर चालवलं. योगासनाचे क्लासेस घेतलेले, मी योग शिक्षक आहे तर. आणि रेकॉर्ड डान्स वगैरे पण मी शिकवले. असं माझं सगळं सुरू असायचं तिकडे. तर त्याचं मी मुलांना सगळं कौतुकाने सगळ्या गोष्टी घेऊन द्यायची. हो, ड्रेसेस आहेत, हे आहेत. आणि असंही असायचं माझ्या मिस्टरांनी खूप पैसे दिलेले असायचे. पण एक आपल्या स्वतःच्या कमाईचं वेगळं कौतुक असतं, ते माझं तिकडे पूर्ण व्हायचं. सो हा जो टी शर्ट आहे, टॉप आहे, हा मला अनिलने दिला होता गिफ्ट. आणि हा हिने ढापलाय. आणि ही बघा ही कशी असते. थँक्यू. ही अशी करत असते मुली. माझे कपडे सगळे ढापून नेत असते. जरी आमच्या साईज मध्ये खूप फरक आहे, बघू शकता तुम्ही, आमच्या दोघांच्या साईज मध्ये खूप फरक आहे, तरी जाते तरी. आणि ही सगळे माझे कपडे म्हणजे कुर्ते पण घेऊन जाते आणि फिटिंगचे करवते. सो मी नेक्स्ट टाइम असं आपल्या डोक्यात येते एकदा की अरे चला यावेळेस आपण हे कुर्ता घालू तर कळतं की हिने हिच्या मापाचं बनवलंय. सो ही आपल्या मापाचे कपडे बनवून टाकते. बाबा त्याचीच वाट मी आता परत बघत होती की आता पण जास्त दिवस नाही झाले ना येऊन, जरा स्टॉक भरलेला नाहीये. माझं बर्थडे येतं गाईज. व्यवस्थित लहानपणीचं मला सगळं खूप कौतुक वाटतंय की अंकिताला या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात. त्या आईने कसं घेतल्या गोष्टी सगळ्या. खूप छान वाटलं मला, एकदम आनंद झाला, चांगलं वाटलं. आणि आमचे बाबा पण, म्हणजे आमचे बाबा म्हणजे माझे बाबा, नाही माझे बाबा. सो बाबा मला एवढे जास्त, बाबा पण गेम्सच्या ते कॅसेट्स असायचे ना, ते चिपवाले गेम्स, तर कम्प्युटरचं कीपॅड होतं त्याला, हा ते सगळे गेम्स घेऊन द्यायचे. आणि कम्प्युटर पण जेव्हा आला होता तेव्हा सगळ्यात आधी मला बाबांनी घेऊन दिलं होतं. मग तुम्हाला आठवतं आपला सगळ्यात पहिले कॉम्प्युटर आणलेला घरी, तेव्हा बंकुने माझ्यावर डील केलेली, काहीतरी काम करवलेलं आणि तुला सगळ्यात पहिले खेळायला दिल म्हणे. आणि सगळ्यात पहिले बसली खेळायला, मग तुम्ही तिला रागवलं होतं. हे मला नाही आठवत. नाही झालं होतं की नाही, हे असलं काही मला नाही आठवत. झालं होतं हे मला काही नाही आठवत. आणि बाय द वे जेव्हा पण कम्प्युटर आला होता तेव्हा गेम म्हणजे काय, त्यात असं काही नसायचं. तेव्हा फक्त त्यात पेंट म्हणून एक गोष्ट असायची, त्याच्यामध्ये पेंट करायचं, त्याला कलर करायचं, परत इरेज करायचं, यापेक्षा जास्त काहीच नव्हतं. आणि नंतर आपण हा गेम टाकलेला GTA वगैरे असं, प्रोजेक्ट आयडिया, हा असले गेम होते आपल्याकडे. नंतर तोपर्यंत नव्हते, है ना बाबा. आणि सगळ्यात जास्त गेम खेळणारा व्यक्ती म्हणजे बाबा. हो, बाबा सकाळी उठल्या नाश्ता झाल्या तो कोणता तरी युट्यूबवर, नाही सॉरी फेसबुक वरती एक माकडाचा गेम होता काहीतरी, तर जॉईन करायचे. बबल्स फोडायचे, कलर, हा बबल सफारी. बाबा नाश्ता झाला जाऊन तो गेम खेळत बसायचे, बांधून खेळायचो. हो, हात दुखायचा. तेव्हा त्यांचा फ्रोझन शोल्डर झालं होतं आय गेस, आहे ना. तरी तो गेम ते जाऊन खेळायचेच. कामावरती जोपर्यंत त्यांना नसेल जायचं तोपर्यंत ते तो गेम खेळायचे, है ना. येस, आपण तयार होते. आणि ती सवय आम्हाला आली आहे, त्यामुळे तुम्ही काही बोलू शकत नाही. तुम्हारे हे गुण हम में है. आणि आताही बाबा कॅन्डी क्रश खेळता खूप. तुमची लेवल काय? मध्ये 2-3 वर्ष बंद केलं, परत सुरू केलं ना. पण आता माझी लेवल सध्या बघू, बाबांची लेवल आहे 6918.
आणि मेन गोष्ट अशी की बाबा प्रत्येकांच्या अकाउंट मधनं खेळायची. त्यांचे लाईव्ह संपले की त्यातले की लगेच तुझं ते लॉग इन करून. आणि ह्या आईचं तयारी सुरू आहे. माझे 3,500 झाले आणि माझा पण कधी कठीण गेम असला तर मी यांना देते आणि मग हे ते तो गेम पार करून पुढे आणून देतात मला. चला गाईज, तर आता आम्ही त्याला तयार होते. मी आईला त्याला मदत करते पॅकिंग मध्ये आणि तुम्हाला गाडीत भेटतो. मी ऍक्च्युली आता ट्राय केलंय दगडूशेठ समोरून आम्ही जात होतो तर ते यायला थोडंसं, पण इतकी गर्दी होती की काहीच येऊ शकले नाही. आणि आता ऍक्च्युली आम्ही आईबाबांना केलंय ड्रॉप आणि अर्पिताला घेऊन चाललोय घरी. तिचं जेवण वगैरे केलं की तिला पण आम्ही एक अर्धा पाऊण तासात सोडायला जाऊ. तिची थोडी उशिराची गाडी होती. आईबाबांना सोडलं तर पण ते लवकरच येत आहेत. एक 4-5 दिवसातच मॅक्स परत येतील किंवा 2-3 दिवस पण लागू शकतं त्यांना. तुम्ही बघू शकता इथे गणपतीची तयारी सुरू झाली आहे पुण्यात. तुमच्या इथलं काय स्टेटस आहे मला कळवा, कमेंट मध्ये सांगा. इथे सगळं गणपतीचं इतकं मोठं स्ट्रक्चर बांधून झालेलं आहे. यावेळेस पण मी काहीतरी तर ढापून चाललीये. काय ते हिला नंतर घरी गेल्यावर काय ढापतीयस? हे माझं आमचं दरवेळेस आहे. ही जेव्हा पण कुठेतरी निघत असली ना की मी हिला त्रास द्यायला सांगते मी तुझं काहीतरी घेतलंय. ती ही गाडीमध्ये बसलेली परत घरात जाते, चेक करते काय विसरलीये काय घेतलंय, त्यानंतर मला परत विचारणार काय खरंच घेतलंय का. आणि हे आमचं ऑलमोस्ट 10 वर्ष ती बाहेरच आहे शिकायला. अंकुताई आधी शिकत होती आणि मी शिकायला बेटा आता लग्न झालं माझं. आता लग्न झालं तेव्हा तर शिकत होती. आणि मी मलकापूरला होती, लहान होती त्यामुळे मी घरातच होते ऑब्विसली. मग मी हिला असे त्रास द्यायची तेव्हापासून. तर मी सेम आता पण ते कंटिन्यू करते, हिला त्रास देणं. फक्त तिला मी गेल्यावर कळेल की मी काय घेतलंय तिचं. काहीही नाही घेतलंय मला माहितीये. उगाच नाटक करते आता बोलण्यासाठी काहीतरी. काही नाही घेतलंय. कदाचित ते मी घातलेलं नाही घातलंय. हा सॉक्स. क्या गुंडा बनेगा रे तू? सॉक्स नाही, शिंचन वाले नाही, नॉर्मल वाले. त्याच्यामुळे मला काही नाही. बाय द वे आय लव्ह शिंचन. शिंचन वाले नाही घेतलं ना. ती डॉक्टर आहे, ती शिंचनचं सॉक्स घालायला तर थोडं ऑड वाटेल. मी घातलं तर चालतं, डॉक्टरांना सभ्य राहावं लागतं. नाही मग डॉक्टर असून काय फायदा. ते दाखवायचं थोडी आहे. शिंचनने सॉक्स घातले, सॉक्स कोण बघणार आहे ओपन करून काय घातलं. अंदर का बच्चा वैसा ही देना चाहिए. दिल तो बच्चा आहे जी. येस. तर तू यावेळेस पण मला तुझं स्पेशल सोया सॉस वाला चिकन खाऊ दे घातलेस. हनी सोया चिली. जसं हनी चिली असतं तसं हनी सोया असतं माझ्याकडे. वेलकम बॅक गाईज. वेलकम बॅक. तर आता आम्ही जस्ट घरी आलोय. पहिले तर आई बाबांना ड्रॉप केलं, त्याच्यानंतर अर्पिताला ड्रॉप केलं आणि आता आम्ही घरी आलोय. घरी येऊन जस्ट बसलोय. आता डिनर पेंडिंग आहे आमचा, तो डिनर करू आणि दॅट्स इट. आज काही जास्त व्लॉग नाही करू शकलो कारण की त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारण्यातच खूप बिझी होतो. आज असाच दिवस गेला आमचा आणि खूप दिवसानंतर भेटलो होतो सगळे. तर गप्पा खूप जास्त पेंडिंग होत्या आमच्या, डिस्कशन्स वगैरे. सर फक्त जाताना वगैरेच आम्ही डायरेक्ट व्लॉगिंग सुरू केलं. आजचं दिवसभरात तर नाही जमलं. आपण संध्याकाळी दिवसभर आम्ही असं प्रॉपर लंच करून गप्पा करून थोडासा रेस्ट करून मग संध्याकाळी आम्ही प्रॉपरली असं विचार केला की आता ब्लॉग करू शकतो आपण. तर मग आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपू. आई बाबांना तर तुम्ही भेटणारच आता काही 2-3 दिवसात. ते परत कामं त्यांचं संपवून येतीलच, तर तुम्हाला बघायला भेटेल की आई बाबा परत आलेले आहेत. अर्पिता गेली परत त्याच्या बॅक टू वर्क. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हे कमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. पीस. गुड नाईट.